आता आपण आहोत घाटकोपरमध्ये आणि इथून आपण जाणार आहोत पिझ्झा कॅटरिंगसाठी. तर पाहूया आजचा आपला काय एक्सपिरियन्स असेल आणि आपण आज कोणते पिझ्झा बनवणार आहोत. आपले सर्व इन्ग्रेडियंट्स आपण रेडी करून घेतलेले आहेत. आता हे आपले इन्ग्रेडियंट्स आपण गाडीमध्ये लोड करणार आहोत आणि इव्हेंट लोकेशनला जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशाप्रमाणे आपण सर्व सामान आपल्या गाडीमध्ये ठेवतो आणि इव्हेंट लोकेशनपर्यंत घेऊन जातो. आपण इव्हेंट लोकेशनला पोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आपण कशा पद्धतीने छान सेटअप केला आहे. आज आपल्याकडे 3 सॉसेस आहेत, थोड्या वेजीस आहेत, नेहमीचा फेवरेट गॉझनी ओव्हन आहे. पिझ्झा बेकिंगसाठी प्रॉपर टेम्परेचर आलेलं आहे. तर आपण आता पिझ्झा मेकिंग प्रोसेस चालू करू शकतो. आपण निओपॉलिथिन पिझ्झा बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण 00 फ्लॉरपासून बनवलेले पिझ्झा डो यूज करणार आहोत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की पिझ्झा डो श्रेच करण्याची काय पद्धत आहे. आपला पिझ्झा डो श्रेच झाल्यानंतर त्याला आपण व्यवस्थितपणे पीलवर ठेवणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावर टॉपिंग्स करणार आहोत. टॉपिंग्समध्ये सर्वप्रथम आपण सॅन मार्जानो टोमॅटो सॉस टाकणार आहोत. त्यानंतर फिओर दी लाटे म्हणजेच काऊ मिल्क मोझरेला चीज टाकणार आहोत. थोडं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि बेसिल टाकणार आहोत. आपण हा क्लासिक मार्गरिटा पिझ्झा बनवतो आहे. आफ्टर बेकिंग तुम्ही पिझ्झाचा लुक पाहू शकता. परफेक्ट एरी पिझ्झा आहे. यावरती आपण एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल ड्रिझल करूयात आणि याला सर्व करूयात. तुम्ही पाहू शकता हा पिझ्झा किती सुंदर झालेला आहे आणि याचा क्रशमध्ये जो एअर असतो तो पण आपण पाहूयात. एकदम परफेक्ट एअरी क्रस्टी पिझ्झा झालेला आहे. या पिझ्झामध्ये आपण सान मार्जानो टोमॅटो सॉस यूज केला आहे आणि त्यावर वेजीसची टॉपिंग केली आहे. या पिझ्झाचा सुद्धा आपण क्रश चेक करूया, परफेक्ट एअरी झाला आहे का नाही. रात्रीचे वाजलेले आहेत 12:30. आजचा इव्हेंट संपलेला आहे आणि आपण जात आहोत आता घरी. सर्व क्लिप्स वगैरे तुम्हाला दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडली तर शेअर करा. जर पिझ्झाबद्दल तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा DM सुद्धा करू शकता.